महाराष्ट्रातल्या कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळ्यातील शिंदखेड्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडतोय। आपण बघू शकतो की जास्त पावसामुळे या ठिकाणी शेतामध्ये अक्षरशः पाणी घुसलेले आहे, पाणी वाहू लागलेले आहेत। कपाशीचं पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, मात्र गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे। अनेक दिवसांपासून सततचा पाऊस सुरू आहे आणि हा दुष्काळी तालुका जरी असला तर यावेळेस वरुण राजाने चांगली कृपा या जिल्ह्यावर या तालुक्यावर केलेली आहे। मात्र असं असताना शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे। अक्षरशः ओला दुष्काळ जो आहे हा ओला दुष्काळ पडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने या कपाशीमध्ये ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पीक कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पंचनामे करण्याची आणि मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। हा पाऊस आता थांबावा आणि कुठेतरी पिकांना वाढ मिळावी अशी अपेक्षा या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, शिंदखेडा, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।